तुम्ही कोणालाही मतदान करा, ते जाणार बीजेपीच्याच खात्यात, कारण इलेक्शन कमिशन हे बीजेपी साठीच काम करत आहे, असे आरोप केले आहेत राहुल गांधी यांनी. ज्यावर इलेक्शन कमिशन असं म्हणतंय की तुम्ही जे आरोप करताय ते खरे असतील तर ते आम्हाला प्रतिज्ञापत्रकावर लिहून द्या, आणि जर का हे आरोप खोटे निघाले तर तुम्हाला अटक सुद्धा होऊ शकते. त्यामुळे राहुल गांधींनी मात्र प्रतिज्ञापत्रकावर सही करायला नकार दिला. आता हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे, चला फॅक्ट्स आणि डेटाच्या आधारावर जाणून घेऊया. यातला सर्वात महत्त्वाचा आरोप म्हणजे 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अचानकपणे मतदारांची संख्या वाढली आहे असं आहे. तर चला आकडेवारीनुसार हे बघूया. तर महाराष्ट्रात 2004 ला 4.7% मतदारसंख्या वाढली होती. पुढे 2009 ला मतदारसंख्या 4.1% वाढली आणि दोन्ही वेळेस युपीएचं सरकार आलं होतं. आणि 2024 ला मतदारसंख्या वाढली 4.4%, म्हणजे आधीच्या काळाच्या तुलनेत सारखीच संख्या आहे. याच सोबत यावर्षी 41 लाख नवीन मतदार नोंदवण्यात आले, ज्यामध्ये 26 लाख हे नुकतेच 18 वर्ष झाले, म्हणजे ज्यांनी पहिल्यांदाच मतदान केलं असे होते. पुढे मतदार संख्येत जी अचानक वाढ झाली असा काँग्रेसचा आरोप होता, त्यावर निवडणूक आयोगाने त्यांना 60 पानाचं एक स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं, पण काँग्रेसने त्याच्यावर लक्षच दिलं नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीत उतरणाऱ्या सर्व पॉलिटिकल पार्टीज हे त्यांचे BLPA म्हणजे बूथ लेवल पोलिंग एजंट नेमतात, आणि यांच्यावरच निवडणुकांच्या यादी आणि सगळ्या प्रोसेसची देखरेख करण्याची जबाबदारी सुद्धा असते, ज्यांच्याकडे या मतदारांच्या याद्या व्हेरिफिकेशन साठी आधीच दिल्या जातात. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये जर काही गफलत होत असेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन हे या एजंट्सने आधीच घेतलं पाहिजे आणि त्यासंबंधी तक्रार सुद्धा केलीच पाहिजे. आता मुळात हा वाद बीजेपी वर्सेस काँग्रेस असा नाही, तर हा आपल्या देशाच्या व्यवस्थेवर निर्माण केलेला एक प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे एक सुजाण नागरिक म्हणून आपणच या सगळ्या गोष्टी डोळे नीट उघडे ठेवून तपासल्या पाहिजेत. अटल बिहारी वाजपेयींचं एक सुंदर वाक्य आहे की सरकारे येतील जातील, परंतु हा देश, इथली व्यवस्था ही टिकली पाहिजे आणि ही आपली जबाबदारी आहे. तर या संपूर्ण प्रकारावर तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.